कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करणार असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी असंही पेडणेकरांनी म्हटलंय। तर मुलींनी आजच गुन्हा दाखल करावा, शासन त्यांच्या सोबत असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या। चुकीचं वर्तन करणाऱ्यांना शिक्षा होणारच असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं। मुठीवर पण जर मुली महिला आणि त्या सुरक्षित राहणार नसतील तर त्यांना माझी लाडकी बहीण, माझी बेटी बचाओ बेटी हे मग सगळं पुस्तकीत राहील। आपण आता सगळ्यांनी, इथे राजकारण नकोच आहे, सगळ्यांनी याच्यावर कडक कारवाई करू। अशा डॉक्टरांना किंवा अशा सैतानाला, विकृत माणसाला कारवाई झाली पाहिजे। जर त्याला कोण वाचवत असेल डीन वगैरे तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। मी स्वतः मुंबई महानगरपालिकेचे म्युनिसिपल कमिशनर गगराणी साहेब यांच्याशी बोलले। गगराणी साहेबांनी मुलींना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण त्यावेळेला मुलींनी त्यांची परीक्षा असल्याचं कारण सांगितलं आणि गुन्हा दाखल केला नाही। आजही त्या मुलींनी जाऊन गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीने शासन मुलींच्या सोबत आहे। हा जो मुद्दा आहे ते 2-3 प्राध्यापक, डीन आणि आणखीन एक असे तिघा चौघांच्या संबंधित आहे। तुमच्या सोबत ज्यांनी चुकीचं वर्तन केलंय त्यांना शिक्षा होणं क्रमप्राप्त आहे। पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करू द्या।